बर वेळ कुठे सांगितलं मंडळात 10 मिनिटाचं 5-10 मिनिटं सांगितलं बरोबर. वेळेचं बंधन आहे. कमी वेळेमध्ये जे काय गोवा बोलले सगळं उत्तर नाही देऊ शकत. 26ला वारी आहे, 27ला सुद्धा विश्लेषण करणार थोडं थोडं आणि मुगडे फक्त देणार 3 मुगडे देणार तुम्हाला अंतर देणार 26 सद्गुरूची स्तवन सुंदर लावले गोवानी चिमणी पाखर पिक्चरची चाल पडदिशी. माझ्या घराच गोकुळ झाला घरानुदान जशी अमृताची धार माझा सोन्याचा संसार माझ्या राणीचा दरबार. सुंदर आहे, सुंदरच आहे. आणि आता ते सगळं त्यांचं नाही. तुमची स्तवन सद्गुरूला तुमच्या लागतो. मी सद्गुरूच्या स्तवन अनेक दिल्या आहेत, पण लोकांना माझ्याकडून अपेक्षा जास्त आहे. जसं तेंडुलकर उभा मैदानात राहिल्यावर मी काही तेंडुलकर नाही, पण तेंडुलकर उभा राहिल्यावर अपेक्षा असायची लोकांची की आज शतक सेंचुरी मारलीच पाहिजे. तशी माझ्या शतकपुऱ्याच्या माझ्या मायबापांची माझ्याकडून इच्छा आहे, अशी अपेक्षा असते की मी काहीतरी त्यांना नवीन द्यावं. म्हणून गोवाना उत्तर मी देत नाही. चाल मी सांगितलं मी एवढं स्वरात गाऊ शकतो तर 4 बारीक वाकडी तिकडी 4 शब्द मी याच्यावर लिहू शकतो. त्याच्याबद्दल वाद नसावा. शायरीने मला सांगितलं की बुवा सद्गुरू आणि गुरु या विषयावर बोलत नाही. मी त्याला त्या दिवशी स्पष्ट करून सांगितले. दासबोधामध्ये निश्चितपणे उल्लेख असेल, मी त्याला नाकारत नाही. ध्यान मुलं सद्गुरू मूर्ती निश्चितपणे आहे होते, पण मी तुम्हाला अनेक वेळा सांगितलंय भाकरीला जसं मोडू तसं तोंड आहे असं शास्त्र आहे. असे अनेक लेखक आपापल्या परीने ते लिहित असतात आणि मी तुम्हाला त्याचं विश्लेषणही करून सांगितलंय. गुरु शिवाय ज्ञान नाही. गुरु सांगतो, गुरु हाच सांगू शकतो की सद्गुरूपर्यंत कसं पोहोचायचं. म्हणून त्यांच्यामध्ये त्याही दासबोधामध्ये तुम्ही नीट वाचा. दासबोधामध्ये असं कुठंही सांगितलं नाही हा सद्गुरू श्रेष्ठ सांगितलाय, पण गुरुपेक्षा श्रेष्ठ आहे असं कुठं सांगितलेलं नाही. असं तर दाखवा. म्हणून मी तुम्हाला सांगितलं गुरु आणि सद्गुरू याच्यामध्ये तुलना करता येत नाही. दोन्हीही तुल्यबळ आहेत. हे माझ्या प्रश्नाचं उत्तर, हे तुम्हाला मी सांगितलं. आणि त्याच्या युगाचा वादविवाद कशाला जास्त पाहिजे. अजून तुम्हाला डिटेल पाहिजे असेल तर मी देईन. आज वेळ नाही. ऐका, गणामध्ये येऊन म्हणतात तुम्ही गाण्याची कटिंगच का म्हणतो. मी भाग म्हणतो. हा प्रत्येकाच्या बोलण्याचा भाग आहे. हे काही कव्वालीतच शब्द असं नाही मित्रांनो. कटिंग म्हणजे त्याचं उत्तर, त्या भागाला भाग असाच त्याचा अर्थ आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला राग म्हणण्याचं कारण काय. आम्ही भाग, तुम्ही भाग म्हणता, आम्ही कट म्हणतो किंवा उत्तर म्हणतो. आपण तुमच्या प्रश्नाचं उत्तर किंवा गाण्याचं उत्तर म्हणू शकतो. त्याच्यामुळे त्याच्यावर पण बोलण्यासारखं काही नाही. आणि बुवा ऊर्जात आले कव्वा नाही, ते कव्वा तुला येत नाही तर बोलायचं नाही. तुम्ही ऊर्जात आले कावळा आहे तुमची बोलतो बघा कशा गवळाने देऊ थोडक्यातच देतो. फक्त मुकडेच घेणार आहे. फक्त त्याच्या आधी मी का म्हणतोय ना माहितीये ना, मी यांना धूपपट्टी लावणार बुवा यांना मी का म्हणतोय. म्हणाच्या आधी विषय सांगतात गवळणीच्या अगोदर म्हणतात आदिमायेचं अस्तित्व वाचवण्यासाठी गणपतीने म्हणतात गुराखी झाला. ऐका, खरी स्टोरी अशी नाही. म्हणून म्हणतोय धूपपट्टी मला बुवा आहे. खरी स्टोरी अशी आहे, रावणाची आई मातीचं शिवलिंग तिने बनवलं होतं. रावण म्हणतो आहे, त्यांच्याकडे म्हणतो आहे काय आहे तू मातीचं शिवलिंग करतेस. आता जातो कैलासात म्हणे आणि खरं शिवलिंग तुला घेऊन येतो. म्हणून त्या रागाने त्यानं कैलास हलवलं, शंकराला प्रसन्न केलं आणि आपल्या आईसाठी त्यानं ते शिवलिंग आणलं. आणि मग गणपती बाप्पाने गुराख्याचं रूप घेतलं. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे. तुम्ही सांगा आता व्हॉट्सअपला गुगलला चेक करायला असं नाही. मग तुम्ही अर्ध्यावर धूपपट्टी लावायची नाही. अशी जी स्टोरी आहे, जी तुम्ही गाताय किंवा सांगताय ती खरी आणि पूर्ण सांगा. ही स्टोरी अशी आहे खरी. ग्रंथ मी तर वाचलेली बाबा अशी. आता तुम्ही अस्तित्व कुठलं कोणाचं आदिमायेचं कुठलं वाचवायला गेला होता ते तुम्ही आल्यावर सांगायचं. आणि म्हणून गवळात येऊन म्हणतं गवळ सुंदर गवळण लावले कोणी काय चाललं. तुम्ही बेचिन्ने तू काय
तुझ्या डोक्यात अक्कल येणार कधी, राग नाकावरचा तुझ्या जाणार कधी. शिवाची गवळ उत्तर सगळं दोन उत्तर. राग नाकावरचा माझ्या जाणार नाही, राग नाकावरचा रागा म्हणते मला माझ्या जाणार नाही. तुझ्यासारखं मी उष्ट कधी खाणार नाही. कृष्णाने गोपाळांच्या बरोबर मित्रांनो वाईट न बोलणारा महिला मंडळ सुद्धा बहुसंख्येने या कार्यक्रमाला उपस्थित आहे. आणि सचिन बुवाची बारी लहान थोरांनी आणि बायका पोरांनी ऐकायला आणि म्हणून होतो राग नाकावरचा माझ्या जाणार नाही, तुझ्यासारखं मी उष्ट कधीच खाणार नाही. तुझ्या वागण्यात बदल कृष्णा होणार नाही, तुझ्या वागण्यात बदल कृष्ण होणार नाही, तुझ्यासारखं मी उष्ट कधीच खाणार नाही. ऐका दुसरं उत्तर. पोरींना बघून होतो हा वेडा पिसा, राग नाकावरचा माझ्या जाईल कसा. कुणी डोक्यामध्ये हा म्हणतो ना डोक्यात तुझ्या अक्कल नाही म्हणून म्हटलं याला म्हणतात परफेक्ट उत्तर. कुणी डोक्यामध्ये तुझ्या भरलाय भुसा, राग नाकावरचा माझ्या जाईल कसा. परफेक्ट उत्तर. आणि त्याचप्रमाणे तुम्हाला उत्तर मी तुमच्या गणाचं दिले. भले तुम्ही गण मला लावला नसेल पण गण तुमचाच. तुम्ही राजेश निकमला गायला. राजेश निकम सदालाल घराण्याचा शाहीर, मी सुद्धा सदालाल घराण्याचा शाहीर. आम्ही एकाच घरातले. त्याला काय लावलं मला काय लावलं. फक्त मोठेपणाने तुम्ही मान्य करायला पाहिजे सचिन बुवा की तुम्ही उत्तर दिलं ते पटण्यासारखं आहे. पण ही दानत तुमची नाही. तुम्ही पळवाटा शोधता. तुम्ही ह्या पळवाटा मी तुम्हाला नाही लावला मग तुम्ही काय देता. लक्षातच काय देता. आणि जसं सुचलं तसं ते तुझ्या शिग्र कमी नाही. मला सुचलं तेव्हा मी दिलं. गेल्या वर्षीचा शिग्र संपलं मागच्या दसऱ्यात. त्याच्यानंतर आता 5-6 कार्यक्रम झाले. त्याच्यात त्यांना फरमाईश आली. सुचलं त्यावेळेला मी दिलं उत्तर. तुम्ही मान्य म्हणायला पाहिजे सचिन बुवा की उत्तर दिलं ते बरोबर आहे एवढं म्हणा म्हणजे विषय संपला असं. पण ती तुमची दानं नाही. मला माहिती आहे तुम्ही देणार नाही. मला सांगितलंय तुमची काल्याची पांढरी सचिन बुवा एकटा करणार. कशी द्यायचा हा. आणि हो सगळ्यात महत्वाचा विषय प्रश्नाचं माझं नाही म्हणत. टाळ्या पण लोकांच्या आल्या त्याच्यावर. प्रश्नाचं मला म्हणतात जालंधर नाही जरासंध असं त्यांनी उत्तर दिलं. तर मी शाहिरांना सांगितलं खाली टीप केली ती वाचा नाही तर चावा. मी काय म्हटलंय तुम्हाला ग्रंथाचं मला नाव सांग. आणि जरासंध ह्या स्टोऱ्या ह्या अशा तुटपट्ट्या लावायच्या नका लावलं. माझं तर नाही येत माझं तर उत्तर नाही येते. मी अगदी शक्तीवर घेऊन सांगतो तुम्हाला ते माझं उत्तर नाही आहे. बुवानी मला प्रश्न विचारला आणि मुकडे फक्त देतोय. बुवानी मला प्रश्न विचारला की आईला आपल्या मुलाच्या डोक्यावर अक्षर टाकायचा अधिकार नाही पण त्याच वेळेस कुलदेवतेवर अक्षर टाकायचा अधिकार आहे. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की हे उत्तर माझं देवादिकांचं स्वयंवर या ग्रंथामध्ये मिळेल. तर मला एक भाग मिळालाय बुवा. तुमच्या ग्रंथात तुम्ही सांगितलंय नाव देवादिकांचे स्वयंवर त्याच्यामध्ये नाही. पण मला एक भाग असा मिळालाय की दुर्वास ऋषींनी कृष्णाच्या या बाललीलांना कंटाळून त्यांनी शाप दिला की तुझ्या डोक्यावर तुझ्या आईची अक्षता पडणार नाही. म्हणून कृष्णाच्या लग्नाला यशोदा किंवा देवकी दोघींपैकी कोणीही गेलेलं नाही. असा भाग मला सापडलेला आहे. तुमच्या भागाला जर भाग जात असेल तर दुसऱ्या बारीत तुम्ही सांगा. ज्या वेळेस आपली गणपतीमध्ये बारी होईल त्या दिवशी तुम्हाला तुमच्या विषयाचा जो पुरावा आहे तो ग्रंथ मी त्या ठिकाणी घेऊन येईल. सांगायचं विसरायचं नाही बुवा विसरा म्हणून बघतोय. ऐका डोकं खजवायला लावणार सांगितलंय तसं ऐका. सौनस सडेवाडी अनंत रांगले कृष्ण रांगले गणेश जाधव मानव राऊत यांच्याकडून 200 रुपयाचं बहारदार पारितोषिक म्हणायचं आहे का हे लागेल ऐका. नाही पहिला विषय घ्या. आता त्यांनी मी का त्यांना म्हणतो तुम्ही आई लावू नका कारण मी शक्तिवाला आहे. आदिमाईची बाजू माझी आहे. मी आदिमाईची बाजू मांडणार आणि तो अधिकार माझा आहे. म्हणून तुम्ही काय म्हणायचं ओ बाबा काय काय हे तुम्ही म्हणायला पाहिजे. पण असू दे तुमचा तो गण
फेमस झाला, मला त्याच्याबद्दल काहीच नाही म्हणायचं नाही. पण तुम्ही हे तर मान्य करा की माझी बाजू बाईची आहे, माझी मायेची आहे, तुमची पुरुषाची आहे. मग तुम्ही आईला कसं विनवणार? त्यानं म्हटलं प्रत्येकानं पटत म्हणजे चलो आता मी बाईची बाजू माझ्या आधी माईची कशी श्रेष्ठ करतोय ते ऐका. आणि तुम्हाला पण टोला आहे शाल जोडीतला, कसा तो ऐका. कारण हे मला वाटतं नावोरे शब्द कुठं नाही आहे ना, तो मी कसा आणलाय तो बघा. रेकॉर्ड ब्रेक माझे फेवरेट आहे, पण शब्द कसे घुमलेत ते बघा. बिचारी शबरी 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 रामायण बिचारी शबरी काढायच्या खबरी, बिचारी शबरी काढायची खबरी, सांगायची वाजवून तंबोरे. माझा राम येणार आहे, माझा राम येणार आहे सगळ्यांना सांगायची. दर दिवशी न विसरता न चुकता त्याची वाट साफ करून ठेवायची, त्याला सडा रांगोळी काढून ठेवायची. कधीतरी राम मला येईल आणि मला आशीर्वाद देईल. म्हणतोय कसा बघा. बिचारी शबरी रोज काढायची खबरी, सांगायची वाजवून तंबोरे. राम बोरे राम बोरे राम बोरे, खातो उष्टी माझी हा राम बोरे. विषय पटला. आई नावना 3 दिवस जाणारा बुवा नव्हे. आता तुम्ही ह्याच्यात पण मला बघतो. राम बोरे राम बोरे, खातो उष्टी माझी हा राम बोरे राम बोरे, खातो उष्टी माझी हा राम सकाळी उठून भल्या पहाटे लावते डोळे रामाच्या वाटे, बाजूला करून काटे आणि कुठे नित्य नियम हातीचा न सुटे. इच्छा झाली पुरी राम आले घरी, उजळले नशिबाची तारे. राम बोरे कलंकर आहे रामाने लक्ष्मणाला टाकून दिला. मी नाही खाणार गोष्टी, पण रामाने खाल्ला आपल्या भक्तासाठी आहे ना. म्हणून म्हणतोय बुवा आईनावनं किती जाणारा बुवा नाही. नाट्य तुम्ही करायचं असेल हो, तुम्हाला दर दिवशी नवीन नवीन देणार मी. तुम्हाला विचार करायला हवा म्हणून पुढचं गाणं आहे का पुढचं. आणि मग बुवा सुद्धा ते म्हणतात ना, आम्ही त्याच्यात काय मला सुद्धा मी शेतकऱ्याचा मुलगा मी पहिल्या बारीच सांगितलंय. आणि मला त्याच्यात अजिबात लाज लज्जा शरम काहीच वाटत नाही. सांगायला अभिमान वाटतो, कारण आपल्या बापाने लंगोटीमध्ये माती घातलेली आहे, छातीला माती लावलेली आहे आणि अजूनही लावतो. त्याच्यामध्ये आम्हालाही ते सांगा. पण माझ्या गवळणीचं उत्तर बुवानीच छान दिले, छानच दिले, बरोबर चांगलं उत्तर दिलं. गोदानाशिवाय पर्याय नाही असं थोडंसं तुम्ही मान्य करायची का नको, असं थोडंसं तुम्ही करा ना. म्हणून म्हणतात एकच मुगडा फक्त दोन. आता गुरु राखणारी आपली सगळी मंडळी हो झालं फक्त मुगडा गुरु राखणारी सगळी मंडळी आपली. आणि 2 रेड्यांची झोंबी झाली. आता एक काळा होता एक भोरा होता, एक काळा होता एक भोरा होता. शेतकऱ्याची बायको म्हणायला लागली त्याला सकाळी संध्याकाळी आल्यावर की आपल्या काळ्याची आणि भोऱ्याची आज झोंबी झाली. तिच्या बायकोचं नाव आंबी. काय म्हणते आहे का कालीच्या अहो सांगायला लागली आंबी. आंबी तिचं नाव ती नवऱ्याला सांगते बघा. सांगायला लागली आंबी, 2 रेड्यांची झाली झोंबी. सांगायला लागली आंबी नवऱ्याला, 2 रेड्यांची झाली झोंबी. उतरून
टेंबी होती वरती डोंगरावर उतरून मी आले टेंबी लांब लांब भोऱ्याची फाटली बेबी सकाळी लागली आम्ही कोणाची झाली होती सकाळी लागली आम्ही कोंगळे गावात मंदिर ग या कोंगळे गावात मंदिर ग तुझं शोभून दिसतंय आई ग किती शोभून दिसतंय आई पाठीराखील गावाची आहे ना तुझं सकाळी कोंगळे गावात मंदिर शोभून दिसतंय शोभून दिसतंय मंदिर ग शोभून दिसतंय आई आपण 26 तारखेला भेटू. जे काय अजून राहिलं असेल मला बोलायचं होतं अजून पण तेवढा वेळ नाही. पुन्हा एकदा मंडळाने विनंती केलेली आहे, त्यांच्या विनंतीला निश्चितपणे मान देणार, कारण तुम्ही आमचे मायबाप बुवाने सांगितल्याप्रमाणे तुम्ही आमचे विठ्ठल रखमाई आहात आणि म्हणून तुमच्या शब्दाला मान देऊ. दुसरी फेरी वेळाअभावी संपवतोय. नाही आता हे लावलं विशाल शांताराम सावी यांचे काका प्रकाश घोडेकर दादांच्या माध्यमातून या गीतासाठी 500 रुपयांचं भारतात पारितोषिक. आलिया मोहिते यांच्या माध्यमातून या गीतासाठी 500 रुपये. मित्रांनो मला बोलायचं तर खूप पण काय करणार आता वेळेचं बंधन आहे आणि निश्चितपणे आता हा सीझन जात आहे. शेवटची बारी आहे त्यांची माझी म्हणजे मुंबई रंगमंचेवरची आम्ही सोडत 12 कार्यक्रम आहेत आता पुढे, तर तुम्ही निश्चितपणे युट्यूबच्या माध्यमातून बघा. दादा मी मगाशी पहिल्या बारीला बक्षीस सुद्धा दिलं होतं, कशी भेट घेऊ तुझी पांडुरंगा हे गाणं निश्चितपणे तुम्ही युट्यूबच्या माध्यमातून बघा. आता वेळ कमी आहे, दादांच्या सुद्धा बक्षीसचा मान करतो. मगाशी मला दादांचे बक्षीस आलं होतं, त्यांची फरमाईश होती, पण आता वेळाअभावी सॉरी करा, माफ करा. बुवांना ऐका तुम्ही, जी काही बुवांना 5-10 मिनिटं मिळाले ते बुवांसाठी निश्चितपणे ठेवायला पाहिजेत. म्हणून दुसरे फेरी संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.